विधान परिषदेमध्ये बेस्ट उपक्रमातल्या कामगारांना ग्रॅज्युएटर रक्कम दिली जात नाही, सेवानिवृत्त होणार. बेस्ट उपक्रमातल्या कामगारांना कोविड भत्ता दिला नाही, मंजूर होऊन सुद्धा. आणि रिक्त जागा भरल्या जात नाही म्हणून त्यांनी आवाज उठवला. आवाज उठवल्यानंतर उदय सामंत उद्योग मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं होतं, बेस्टच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅज्युएटी देण्यासाठी, बेस्टच्या कामगारांना कोविड भत्त्याची रक्कम देण्यासाठी आम्ही योग्य निधी देऊ, योग्य रक्कम देऊ अशी घोषणा केली. आणि त्या घोषणेनुसार बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी कोरोना काळामध्ये काम केलं, त्यांना 78 कोटी रुपये देण्यासाठी धनादेश दिला. ग्रॅज्युएटी रक्कम देण्यासाठी 2000 कोटीचा धनादेश दिला. मग तो धनादेश गेला कुठं? यशवंतराव सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो धनादेश दिला. कामगारांनी बघितला धनादेश आणि आजपर्यंत 1 वर्ष झालं कामगारांना कोरोना भत्ता नाही, सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅज्युएटी रक्कम नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कामगार कर्मचारी संतप्त आहेत, फसवत आहेत. आणि प्रसाद लाड यांचे समर्थक संजय घाडीगावकर हे प्रत्येक 25 तारखेला कामगारांना सांगतायत, आता तुम्हाला कोरोना भत्त्याची रक्कम मिळणार, आता सर्व सेवानिवृत्त कामगारांना ग्रॅज्युएटी रक्कम दिली जाणार. कुठेही कुणालाही दिली जात नाही. बेस्ट उपक्रमाचा कामगार चातकासारखी वाट बघतोय आणि हे मंडळी सगळे फसवतात. बेस्ट कमिटी सदस्य सुहास सामंत यांनी सुद्धा सांगितलं, आम्ही मिळवून देऊ, ग्रॅज्युएटी रक्कम मिळवून देऊ, आम्ही मिळवून देऊ, कोरोना भत्ता मिळवून देऊ, आश्वासनं दिली. पण बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना सर्वांनी धोका दिला, सर्वांनी फसवलेला आहे. आणि म्हणून या बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कामगार या प्रसाद लाड यांच्या पॅनलला, सुहास सामंत यांच्या पॅनलला आणि शशांकराव यांच्या पॅनलला धडा शिकवणार आहे. ती संघटना, मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की माझी संघटना ही अंतर्गत कामगारांची संघटना आहे, ही कुठल्या पक्षाची संघटना नाही, ही कुठल्या धर्माची संघटना नाही, ही कुठल्या जातीची संघटना नाही, कुठल्या प्रांताची संघटना नाही. आम्ही कष्ट करतो, घाम घालतो आणि कष्टाचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून ही संघटना स्थापन केली 1971 साली. आणि 72 साली जॉर्ज फर्नांडिसला हरवून आम्ही आमची मान्यता प्राप्त प्रातिनिधिक संघटना म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन इकडे मिळवली. आज त्या उद्या 13 तारखेला, उद्या 13 तारीख आहे, 13 तारखेला या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा वर्धापन दिन आहे. तिला मान्यता मिळून आज 53 वर्ष झाली. 53 वर्ष या बेस्ट उपक्रमामध्ये सातत्याने मी काम करतोय, सातत्याने कामगारांचे प्रश्न रस्त्यावर मांडतोय, सातत्याने बेस्ट प्रशासनाकडे मांडतोय, मुंबई महानगरपालिकेकडे मांडतोय. आता आणि उपनगर वीज कंपनीमध्ये जाऊन बघा, तिथल्या कामगारांचं आम्ही कल्याण केलं या युनियनच्या माध्यमातून.